चला तर मग आज आपण पालकापासून गोड पालक वडे तयार करून घेऊ. हॅलो फ्रेंड, महाकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. बघा आज मी ना तुम्हाला पालकाचे रोल आलू वडे करून दाखवते. रोल करायचा ह्याचा आपल्याला पालकाचा रोल आलू वडे करून दाखवते. ह्याच्यासाठी लागणार सामान, ह्याच्यामध्ये ना मी हिरवी मिरची टाकली शिजवून, हे कांदा आहे बारीक करून घेतलेले, इथं कोथिंबीर आहे, हे बेसन पीठ आहे, ह्याच्यामध्ये ओवा टाकला, जिरे टाकले, हळद टाकली, मीठ टाकले, मिरची टाकली, हिंग टाकायचं राहिले. आता ह्याच्या मस्त मॅच करून घ्यायचं, आपल्याला स्मॅच करून घ्यायचं. तर हे शिजवले आले बटाटे आणि हो काही पालकाचे पान मी धुवून घेतले तर, आणि ह्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण. आता ह्याच्यामध्ये करताना थोडंसं तेल टाकायचं आहे, म्हणजे कुसकुशीत वडे होते. नाही तर मग तांदळाचं पीठ टाका थोडं, काही दोन्हीपैकी एक टाका. आता हे मी मिक्स करून घेते चांगलं. आता ह्याच्यामध्ये हो का मोहरी टाकली, आता जिरे टाकले. तर माझ्याकडे कढीपाला आवडत नाही म्हणून मी कढीपाला असं मध्ये टाकत नाही कोणत्या सारणामध्ये. आता ह्याच्यामध्ये लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि कांदा चांगलं तडतडू द्यायचं. जिरे पण चांगले लाल होऊ द्यायचे. फोडणी तडतडून आल्याशिवाय चांगली लागत नाही. तेल कमी टाकायचं. आपल्याला हे सारण भरायचं आहे ना पानामध्ये, मग त्या पानामध्ये सारण भरलं जात नसतं, का तर ते पाणी इतके चिवट नसते. आता ह्याला चांगलं हलवून घेते मी आणि नंतर ह्याच्यामध्ये मसाले टाकते. चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे बघा कांदे चांगले भाजले. ह्याच्यामध्ये काळा मसाला टाकला, मिरची टाकली, हळद टाकली, मीठ टाकलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही लिंबू आणि साखर टाकू शकता. आता हे कांदे चांगले भाजले. तर माझ्याकडून तेल थोडं जास्तच झालं आहे, का तर सारण पानाला चिटकत नाही. आपण तेल कमी टाकलं का तेवढं चांगलं असतं. आता बघा ह्याच्यामध्ये मॅच करायचे ते बटाटे. ह्याच्यामध्ये बटाटे टाकून घेतले तर नाही हो का, चांगले मॅच करून घ्यायचे. ह्याच्यामध्ये वाटाणे टाकले तरी चालते, तर असले तर तुमच्याकडे गाजर, शिमला मिरची छान लागतात बरं का वडे. आता हे चांगले मॅच करून घ्यायचं. बारीक व्हावं लागतं बरं का तर पानं छोटे असतात ना ते भरायला. आता हे परत पुसून घेते. आता हे चांगलं शिजवून घ्यायचं, गार होऊ द्यायचं बरं का करताना, का तर गार नाही झालं तर पानं सगळे फाटते. तर टेस्ट बघायची मीठ कसं आहे ते, का तर टेस्ट चांगली झाली तरच ते चांगलं होतं. आता हे झालं चांगलं शिजून छान झालं आहे. आता ह्याला बंद करते मी आणि ह्याला गार करून घेते. चांगले गार झाल्याशिवाय ते वडे होत नाहीत बरं का. आता ह्याच्यात कोथिंबीर सर्व करायची. कोथिंबीर सर्व करते आणि चांगलं गार करून घेते. असे रोट बटाटा वडे करायचे, तर हे पालक वडे करायचे. तर हे मागचा शिरा काढल्या बरं का, थोडे पाण्याने बरं असले की ह्याच्या मागच्या शिरा काढायचे, नाही तर त्याचा रोल तयार होत नाही. आता हे गार झाले तो असं भरायचं, तो असं चपटं करायचं. पान मोठा असला मोठा घ्यायचा, पान लहान असला लहान घ्यायचं. आता हे का पान लहान आहे म्हणून ह्याला लहान घ्यायचे. आता हे तयार करायचं, असं तयार करायचं. समोरचा शेंगासुद्धा कापायचा बरं का त्याचा, नाहीतर ते वडा उघडते. मग ह्याला बेसन पीठ लावायचं असं, आणि हो का असा मी वडा तयार करायचा. आता आपलं तेल इथं गरम झालं आहे, आणि दिकायची वाटच बरोबर सामान नाही दिकलं. आता हो का तेल गरम झाले. आपण तेल कसं गरम झालं का नाही ते बघण्यासाठी हो का असं सोडायचं तेल. ते का तेल वरी आलं, बराबर गरम झालं तेल. आता हे तेलामध्ये हे बुडवायचं, चांगलं बुडवायचं बरं का, दोन्हीकडून पण छान बुडवायचं, का तर बाहेर येऊ नये सारण. हे का असं बुडवून असं सोडायचं.
माझी कढई छोटी आहे, मी एक सोडणार आहे आणि थोडं बारीक केलं आहे. गॅस बारीक केला की चांगला वडा होतो आहे. आता हो का ह्याच्यामध्ये सुद्धा असं हे मिक्स करायचं वडा, म्हणजे सारण बाहेर येत नाही. हे रोल पालक वडा आहे. मी तुम्हाला दुसरा पण पालक वडा करून दाखवला होता 2 पानं जोडून सुद्धा. आता हो का छान होतं हे. काय आलू वड्याचं सारण आहे सगळं, फक्त ह्याच्यामध्ये पालकाचं पान लावलं आहे. आता हे बघा कसं ह्याचं शेंडा वगैरे सगळं काढून घेतलं आहे. पानं छोटे आलेत माझ्याकडे. तुमच्याकडे पानं मोठे आले असले तर तुम्ही जास्त सारण घ्या. पानं थोडे छोटेच आलेत माझ्याकडे ह्या बाजूला. उन्हाळा आहे ना, उन्हाळ्याने भाजीपाल्याचा थोडा त्रासच होतो. आता हो का हे पान उचलायचं आणि वडा तयार करायचा. ह्याला थोडं इथं बेसन लावायचं आणि चिटकवून टाकायचं. असं बेसन लावायचं म्हणजे वडा चिटकतं. असं तयार करायचं. दोन्हीकडून छान दाबून घ्यायचं. छान तळायचं, क्रिस्पी तळायचं एकदम. असेच तयार करायचे सगळे तळून. मी आता असे तयार करून करते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तुम्ही हिरव्या चटणीबरोबर, टोमॅटो सॉसबरोबर, नाहीतर नुसते खाल्ले तरी जमतात बरं का. हे बघा असे रोल पालक वडे तयार झाले. तर तुम्ही हिरवी भाजीबरोबर का टोमॅटो सॉसबरोबर का कशाबरोबर क्रिस्पी करा चांगले बरं का तर मध्ये पालकाचे पान असते. तर माझे जर हे पालक वडे आवडले असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे पालक वडे, रोल पालक वडे कसे वाटले. धन्यवाद.